गाईज, नमस्कार. कसे आहात सर्वजण? वेलकम बॅक टू माय चॅनल. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज जसं की तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलंच असेल, मी तुम्हाला माझं वेट लॉससाठीचं जे रुटीन आहे ते शेअर करणार आहे, ज्याने तुम्हाला खरंच खूप फरक पडणार आहे. आठवड्याभरात नाही म्हणलं तरी तुमचं 2 इंच तरी नक्कीच कमी होईल. तर चला रुटीनला मी इथे सुरुवात करते. सगळ्यात पहिल्यांदा मी उठल्या उठल्या ब्रश करते आणि अशा पद्धतीने गरम पाण्याचा 1 ग्लास पाणी पिते. त्यानंतर मी जाते वॉकला आणि कमीत कमी मी 1 तास तरी वॉक करते. म्हणजे मी 7:15 जाते, 8 सव्वा 8 पर्यंत मी वॉक करत असते. त्यानंतर बाकीचं रुटीन असतं. तर वॉक तुम्हाला करायला जमत नसेल तर तुम्ही फक्त एक्सरसाइज सुद्धा करू शकता. तर त्यानंतर आता मी इथे घरी येते आणि मग अर्धा तास जे असते, कमीत कमी 15 ते 20 मिनिट मी एक्सरसाइज करते. तर काही एक्सरसाइज आहेत त्या मी तुमच्यासोबत इथे शेअर करणार आहे. मी याच एक्सरसाइज करते असं नाही, पण या एक्सरसाइज आणि याच्यासोबत अजून काही एक्सरसाइज सुद्धा तुम्ही तुमच्या ॲड केल्या तरी पण चालतील. पण या ज्या एक्सरसाइज मी करते त्या सगळ्या इफेक्टिव्ह एक्सरसाइज आहेत. तर सर्वात पहिल्यांदा मी स्ट्रेचिंगपासून सुरुवात करत असते. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्याचप्रमाणे इथे आपले पाय, हात, कंबर, जी आपली फुल बॉडी असते ती स्ट्रेच होते. म्हणजे वॉक करून आल्यानंतर स्ट्रेचिंग केलं की असं अंग वगैरे दुखत नाही. स्ट्रेचिंग कशासाठी असतं? त्यासाठीच असतं. एक्स्ट्रा वर्कआउट वगैरे केलं तर स्ट्रेचिंग केलं तर बॉडी आपली व्यवस्थित स्ट्रेच होते आणि आपलं अंग वगैरे जे दुखत असतं ते दुखणार नाही जास्त. कारण तुम्ही नवीन नवीन जे एक्सरसाइज सुरू करत असाल तर 1-2 दिवस तुमचं अंग दुखतं, त्यानंतर मग नॉर्मल होतं. बॉडीला आपल्या व्यायामाची सवय नसेल तर ते दुखतं, नंतर नॉर्मल होतं, नंतर दुखत नाही. तर चला, ही जी एक्सरसाइज मी करते ना, ह्याचे तुम्हाला 50-50चे सेट करायचे आहेत. मी 50, आता मी वॉकला वगैरे जाते त्यामुळे मी इथे 50चा 1 सेट करते, कधी कधी 2 करते. पण तुम्हाला जर वॉकला वगैरे बाहेर जाणं अजिबातच पॉसिबल नसेल तर तुम्ही याचेच फक्त 50चे 3 सेट केले तरी भरपूर इफेक्टिव्ह राहील. यामुळे तुमचं लोअर बेली फॅट, थाईज, याशिवाय बट फॅट जे असतं सगळं कमी व्हायला हेल्प होते. त्यानंतर थोडासा रेस्ट घ्यायचा आहे 2-3 सेकंद आणि त्यानंतर लगेच आपण दुसरी एक्सरसाइज पाहूयात. तर या एक्सरसाइज तुम्हाला डेली करायच्या आहेत. याने तुम्हाला आठवड्याभरातच फरक दिसणार. म्हणजे तुमची हळूहळू जी एक्स्ट्रा वाढलेली फॅट असते ना ती हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. माझंही असंच झालं. मी दिवाळीला गावी गेले होते, त्यानंतर माझं वेट थोडंसं गेन झालं होतं. थोडंसं म्हणजे नाही म्हटलं तरी 4-5 किलो गेन झालं होतं. पण 15 दिवसामध्येच मी माझं बऱ्यापैकी वेट लॉस केलेलं आहे. तेच रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी बऱ्याच तुमच्यासोबत गोष्टी शेअर केलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही बघा. तर ते व्हिडिओचे लिंक मी तुम्हाला एंडला देईन किंवा इथे आय बटनवरती देईन. ते तुम्ही व्हिडिओ जाऊन चेक करा. त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे माझं रुटीन अजून काय काय आहे खाण्यापिण्याचं. यामध्ये मी तुम्हाला एक्सरसाइज सांगत आहे. तर आत्ता केलेली होती सेकंड एक्सरसाइज, तर त्याचेसुद्धा तुम्हाला 50-50चे 3 सेट करायचे आहेत. जर पॉसिबल नसेल तर 2च सेट करा. आणि एक्सरसाइज करणं मस्ट आहे. ह्या एक्सरसाइज तुम्हाला खूप इफेक्टिव्ह आहेत. म्हणजे ह्या एक्सरसाइजने तुम्हाला जास्तीत जास्त हेल्प होणार आहे. कारण ह्या हार्ड एक्सरसाइज आहेत. एकदम अशा सिम्पल एक्सरसाइजसुद्धा असतात बिगिनर्ससाठी, पण ह्या हार्ड एक्सरसाइज आहे, याने तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट मिळायला हेल्प होणार आहे. तर ही थर्ड एक्सरसाइज आहे. याच्यामुळे काय आहे, तुमची साईड फॅट जर असेल ना तर ती लवकरात लवकर कमी होईल. याचीसुद्धा तुम्ही 50-50चे 3 सेट करायचे आहेत. स्टार्टिंगला तुम्ही 50-50चे 3 सेट करा. नंतर जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल आणि थोडेसे दिवस जातील तर त्यानंतर तुम्ही ना 100-100चे 2 सेट 3 सेट अशा पद्धतीनं केलं ना तर तुम्हाला लवकरात लवकर वेट आणि फॅट दोन्हीही लॉस व्हायला हेल्प होणार आहे. तर ही झाली थर्ड एक्सरसाइज. त्यानंतर ही आहे फोर्थ एक्सरसाइज. ह्या सगळ्या एक्सरसाइज अशा आहेत ना ज्यानं तुमचा फुल बॉडी वर्कआउट होणार आहे. जेणेकरून तुमची सगळी साईड फॅट असेल, टम्मीची फॅट असेल, लेग फॅट असेल, थाय फॅट असेल किंवा तुमची मग बॅकची जी बॅकला फॅट असते आपल्याला नाही का, ती कोणतीही फॅट असेल तर ती तुमची फॅट, हे फुल बॉडी वर्कआउट आहे जे मी करते ते, त्याने तुम्हाला खूप हेल्प होणार आहे. तर याचेसुद्धा तुम्हाला 50-50चे 3 सेट करायचेत. स्टार्टिंगला तुम्ही 50-50चे 2च सेट केले किंवा स्टार्टिंगला तुम्ही 50 जरी केले ना तरी चालतील. म्हणजे 1-2 दिवसाच्या गॅपने तुम्ही या एक्सरसाइज करू शकता. तर इथे मी थोडंसं आता हात वगैरे रोटेशन करते आहे.
याच्यामुळे सुद्धा तुमचे मसल्स जे असतात हाताचे ते सुद्धा त्यातनं कमी व्हायला हेल्प होते. तर मध्ये मध्ये थोडंसं रिलॅक्सेशन वाटण्यासाठी मी हे करत असते. म्हणजे थोडासा गॅप, म्हणजे पाय वगैरे एकदम असे भरून येतात, कधी कधी गोळा वगैरे येतो, तर मध्ये रिलॅक्सेशनसाठी तुम्ही अशा पद्धतीचं मध्ये गॅप घेऊन असं स्ट्रेचिंग वगैरे करू शकता. तर हे अशा पद्धतीचं तुम्ही पूर्ण बॉडी, म्हणजे टाचा उचलायच्या आहेत, पंजे उचलायचे आहेत आणि पूर्ण टाचा वरती उचलायचे आहेत आणि हात वरती करायचे आहेत. पूर्ण बॉडी आपल्याला वरती स्ट्रेच करायची आहे. तर हे तुम्ही एक करू शकता 2-3 मिनिट. त्यानंतर पुढची एक्सरसाइज आहे ही. तर अशा मी अजून एक्सरसाइजसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन ज्या मी करत असते. तर त्या हा व्हिडिओ खूप लॉंग झाला असता, त्या मे बी तुम्हाला नेक्स्ट वर्कआउटचं रुटीन मी सांगेन, त्याच्यामध्ये मी तुमच्यासोबत त्या एक्सरसाइज शेअर करेन ज्या अजून इफेक्टिव्ह आहेत त्या. तर इथे बघा, याने सुद्धा तुम्हाला साईड फॅट तुमची लवकरात लवकर, जेवढं तुम्हाला बेंड होता येईल ना तेवढं बेंड व्हायचं आहे साईडला. आणि याचेसुद्धा तुम्हाला जमतील एवढे 50-50चे सेट करायचे. स्टार्टिंगला तुम्ही 20-20चे 3 सेट केले तरी पण चालतील, पण तुम्हाला लवकर रिझल्ट हवा असेल, लवकर तुम्हाला फॅट कमी करायची असेल बॉडीवरची, तर याने तुम्हाला 50-50चे सेट करावे लागतील. आणि इथे साईड फॅटसाठीच हे मी काही छोटे मोठे वर्कआउट करत आहे. तर तुम्ही हे असं पाय जवळ करून सुद्धा हे करू शकता आणि पाय थोडेसे लांब करून सुद्धा अशा पद्धतीने पूर्ण बॉडी तुम्हाला खाली स्ट्रेच करायची आहे, जेणेकरून जे साईडची आपली फॅट असते ना त्याच्यावरती स्ट्रेच आला पाहिजे, ताण आला पाहिजे, अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. तर याचेसुद्धा तुम्हाला जमतील अशा पद्धतीने तुम्ही स्ट्रेच करू शकता, सेट करू शकता. याने तुमची साईड फॅट कमी व्हायला हेल्प होते. तर असेच बाकीचे सुद्धा तुम्हाला मी माझे वर्कआउट्स सांगेन की मी कोणते कोणते करत असते, कोणत्या इफेक्टिव्ह एक्सरसाइज आहेत. मी शक्यतो ज्या जास्तीत जास्त इफेक्टिव्ह एक्सरसाइज असतात ना त्याच करत असते. तर आत्ता ज्या दाखवल्यात सगळ्या साईड फॅटच्या होत्या. आता याने सुद्धा तुम्हाला हे एक प्रकारचं नाही का स्ट्रेचिंग टाईप्सच आहे, म्हणजे वॉर्मअप म्हणतो ना आपण, ते वॉर्मअप टाईप्स आहे आत्ता जे मी केलं ते. तर आता थोडा वेळ ब्रेक घेऊ शकता तुम्ही. इथे नंतर कमर रोटेशन वगैरे करायचं. आणि ना माझी पण तब्येत नॉर्मल होती, एवढी अशी फॅट वगैरे वाढलेली नव्हती. पण दिवाळीमध्ये आपण गावाला गेलेले मी म्हणजे, आणि बरंच आपलं फराळ खा, हे खा, ते खा, गोड खा, अशा भरपूर गोष्टी आपल्या खाण्यात येतात. त्यामुळं मग तब्येत थोडीशी म्हणजे फॅट वाढल्यासारखी वाटली मला. आणि फॅट आपली वाढली ना बायकांची, ती थाईजमध्ये आणि कमरेमध्ये जास्त वाढते आणि ते कमी करायला सुद्धा खूप वेळ लागतो. तर त्यामुळं मग मी आल्यानंतर मला थोडंसं कसं तरी वाटलं की आता म्हणजे ते फिटिंगचे वगैरे ड्रेस घालणं असेल किंवा आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे ड्रेसेस ट्राय करायचे असतात, जीन्स आपण वेअर करतो, मग त्याच्यातून असं पोट दिसलं किंवा थाईज खूप जाड झालेत असं ना दिसलं ना खूप विचित्र दिसतं. त्यामुळे स्वतःकडे लक्ष तर दिलंच पाहिजे नाही का लेडीज. आणि आपण फिट असो तर सगळं घरात म्हणजे कसं आपल्याला कामं असतात, बऱ्याच गोष्टी असतात, आणि थोडंसं स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स जो आपण म्हणतो ना तो आपल्याला आपल्या बॉडी लँग्वेजमधूनच येत असतो, हे नेहमी लक्षात ठेवा तुम्ही. त्यामुळे स्वतःवरती लक्ष देणं खरंच खूप गरजेचं असतं. कॉन्फिडंट जर तुम्हाला राहायचं असेल ना तर स्वतःला थोडंसं मेंटेन राहायला शिका आणि स्वतःकडे सुद्धा लक्ष द्यायला शिका. फक्त नुसतं घरातली कामच करून आपण आपलं आयुष्य जगायचं नसतं, थोडंसं स्वतःवरती लक्ष द्या. आणि खूप इझी एक्सरसाइज आहेत, या तुम्ही डेली फॉलो केल्या तर तुम्हाला नक्की ह्याचे चांगले रिझल्ट मिळतील. तर इथे काही सेट एंड झालेले आहेत. आता पुढे आपण अजून काही एक्सरसाइज बघूयात. या ज्या मी एक्सरसाइज करते ना सगळ्या खूप जास्त इफेक्टिव्ह आहेत. तर हे बघा, याने तुम्हाला थाईज फॅट तुमची कमी होणार, साईड फॅट कमी होणार, त्याचबरोबर तुमची आर्म फॅट जी आहे ती सुद्धा या एक्सरसाइजनं लवकरात लवकर कमी होणार आहे. तर याचे ना मी 10-10चे दोन्ही पायाचे सेट करत असते आणि कधी कधी 20-20चे सुद्धा करत असते. तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार कमी जास्त सेट करू शकता. याने तुमची लवकरात लवकर थाय फॅट, बटची फॅट असते, साईड फॅट असते, या फॅट कमी व्हायला हेल्प होणार आहे. त्यानंतर हे सुद्धा सेम आहे. या एक्सरसाइजने सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर इफेक्ट दिसणार आहे. तर या सगळ्या एक्सरसाइज तुम्ही 20-20चे 3 सेट जरी तुम्ही स्टार्टिंगला केले ना, बिगिनर्स असाल आणि तुम्ही पहिल्यांदाच एक्सरसाइज करत असाल किंवा स्टार्टिंगच करत असाल जस्ट, तर 20-20चे सेट करा. स्टार्टिंगला फक्त 20-20 केलं ना तरी चालेल, नाही तर मग अंग खूप दुखतं. आणि बेली फॅटवरती कॉन्सन्ट्रेशन करा जास्तीत जास्त, कारण बेली फॅट जी असते ना तीच कमी व्हायला फार वेळ लागतो. त्यानंतर अशा पद्धतीनं पाय तुम्हाला हवेतच ठेवायचे आहेत आणि वरती असे
हवेत हे करायचे, जेणेकरून पोटावरती ताण येतो. पोट जेवढं स्ट्रेच होईल ना तेवढं तुम्हाला बेली फॅट कमी व्हायला हेल्प होणार आहे. त्यानंतर ही एक खूप महत्त्वाची एक्सरसाइज आहे जी मी दुसऱ्या दिवशी शूट केलेली. ॲक्च्युली त्या दिवशी मी शूट नाही करू शकले काही कारणास्तव, म्हणून मी दुसऱ्या दिवशी शूट केली. तर ही सुद्धा खूप इफेक्टिव्ह एक्सरसाइज आहे. जर तुम्हाला पूर्ण स्क्वॅट्स मारता येत नसतील किंवा स्क्वॅटसोबतच जर काहीतरी तुम्हाला बाकीची पण बॉडी फॅट कमी करायची असेल, जसं की टम्मी, माझं तर सध्या कॉन्सन्ट्रेशन थाय फॅट आणि टमी फॅटवरती आहे. त्यामुळे मी जास्तीत जास्त हार्ड एक्सरसाइज ज्या असतील ना त्या करते. याने तुमची बॉडीचे बॅक साईडला जी फॅट असते, जी तुम्ही म्हणू शकता कमरेच्या थोडीशी, कमरेचीच असते, कमरेची थोडीशी वरती, तर ती फॅटसुद्धा याने होते कमी. तर आजचं वर्कआउट मी इथंच एंड करते. आशा करते तुम्ही या एक्सरसाइज फॉलो कराल सर्व. नेक्स्ट रुटीनमध्ये मी तुम्हाला अजून काही एक्सरसाइज शेअर करेन. तर इथे मी फायनली रेडी झालेली आहे आणि आता आपल्याला ब्रेकफास्ट करायचा आहे. आणि एक्सरसाइज केल्यानंतर ना खरंच खूप फ्रेश वाटतं. खरंच एक दिवसभराच्या जे कामाचं मोटिवेशन असतं ना ते मिळतं. सकाळी लवकर उठा, स्वतःसाठी थोडासा वेळ द्या, व्यायाम करा. बघा तुम्हाला किती मोटिवेशन वाटतं आणि इतकं मोटिवेट वाटतं आणि इतकं छान वाटतं. खरंच खूप फ्रेश फील होतं एकदम. आणि त्यानंतर हा जो टॉप आहे ना तो मी मागच्या व्हिडिओमध्ये एक टॉप शेअर केला होता, त्याच्यासोबतच हा सुद्धा शेअर करायचा होता, पण मी ना ओपन करून दाखवायलाच विसरले होते. त्यामुळे म्हटलं मग हा टॉपसुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते, कारण आजच हा मी वेअर केलेला होता. आणि त्याचबरोबर माझ्या जे पॅन्ट्स आहेत ते सुद्धा मी तुम्हाला म्हटलं होतं. या अशा पद्धतीच्या प्लाझो पॅन्ट्स म्हणजे अशा स्मूथ कापडाच्या नसतात. त्याच्यासोबत मी याच्या लिंक शेअर करेन. लिंक पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल या कशा पद्धतीच्या पॅन्ट्स आहेत. आणि यानं जो तुम्हाला लुक येतो ना तो खरंच खूप सुंदर येतो या पॅन्टनी. म्हणजे एकदम ना अशा क्लासी म्हणतो ना आपण, एकदम ट्रेंडी तशा टाईपच्या आहेत. आणि या फक्त 300मध्ये 2 आहेत. आणि हा टॉप तर तुम्ही बघा, खूप सुंदर लुक येतो अशा पद्धतीचं. आणि स्वतःला थोडंसं मेंटेन करायला शिका. मी आता थोडंसं सुरुवात केली आहे. म्हणजे मी पहिल्यांदा खूप मेंटेन होते, पण आता थोडंसं डिलिव्हरीनंतर नाही का काही गोष्टी बदलतात आणि बऱ्याच गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होतं. पण आता अशा गोष्टी माझ्याकडून होणार नाहीत. मी स्वतःला पुन्हा वेळ द्यायला सुरुवात केलेली आहे आणि लवकरच तुम्हाला त्याचा 100% रिझल्टसुद्धा पाहायला मिळेल. तर इथे कृषूचं बघा असतं, व्हिडिओ चालू असला की तिला सकाळी सकाळी जवळ यायचंच असतं आणि तिचा थोडासा लाड केल्याशिवाय ती काय बाजूला होत नाही. तर चला, असंच मोटिवेशन तुम्हाला जर हवं असेल तर तुम्हीसुद्धा रोज सकाळी लवकर उठा, व्यायाम करा. बघा तुम्हाला छान रिझल्ट मिळेल. आणि मी प्रार्थना करते तुम्हालासुद्धा तुमचं वेट कमी करायचं असेल, फॅट लॉस करायचं असेल तर ते लवकरात लवकर होवो. तर आशा करते तुम्हाला माझ्या एक्सरसाइज सगळ्या आवडल्या असतील. आणि हा टॉपसुद्धा तुम्ही नक्की चेक करा. आणि ही जी पॅन्ट आहे ना त्याच्यासुद्धा मी लिंक तुमच्यासोबत शेअर करेन व्हिडिओमध्ये. आणि आय होप तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण लास्टपर्यंत पाहिला असेलच, कारण तुम्हाला या एक्सरसाइज फॉलो करायच्या आहेत जर तुम्हाला फॅट लॉस करायचं असेल एकदम लवकर. तर बाकी काहीच नाही करत रुटीनमध्ये, नॉर्मलच रुटीन आहे. फक्त एक टाईम मी तुम्हाला म्हटलेलं, मी जेवण एक टाईम नाही करत, एकच टाईम जे असतं ना ते जेवण फुल करते. तर चला आता ब्रेकफास्टकडे वळूया. तर ब्रेकफास्टमध्ये बनवलेली आहे खिचडी. तर ब्रेकफास्टमध्ये मी आज बनवलेली होती साबुदाण्याची खिचडी. तर असेच काही हेल्दी ऑप्शन आहेत. म्हणजे साबुदाणा खिचडीसुद्धा नॉर्मल आहे, खाल्ली तरी चालती, एवढं काही त्यानं वेट तुमचं गेन होत नाही. तर जसं की पोहे असेल, उपमा असेल, इडली असेल, डोसा असेल, वडा असेल, अशा पद्धतीच्या काहीही गोष्टी तुम्ही ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकता. त्यानंतर मी असं रुटीन करते की मी एकतर दुपारचं जेवण करते किंवा मग संध्याकाळचं जेवण करते. दोन्हीतलं एक टाईमच जेवते, पण पोटभर जेवते. असं काही चक्कर वगैरे येण्यासारखं किंवा आजारी पडण्यासारखं करत नाही. त्यानंतर जे असतं, किंवा मी जर एक टाईम जर जेवत नसेल, समजा मी दुपारचं जेवत नसेल, तर त्या टायमिंगमध्ये मी एखादं फ्रूट खात असते. ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच. तर खिचडी खरंच खूप सुंदर झाली होती आणि एकदम सुट्टी खिचडी. आणि खिचडी हा माझा एकदम फेवरेट मेनू आहे. तर या पोरीचे नखरे बघून घ्या, असेच नखरे चालू असतात. कॅमेरा फक्त मी बोलायला समोर घेतला पाहिजे, तिथे लगेच सुरूच होतं. खूप नाटकं तिची चाललेली असतात. ते बघा, तिला पण खिचडी आवडली. म्हणजे मी खिचडी थोडीशी गोडसर बनवत असते. आमच्या ह्यांना थोडी तिखट खिचडी नाही आवडत, म्हणजे तिखट त्यांना जास्त आवडतच नाही. त्यामुळे मग खिचडी गोडच बनवत असते थोडी.
म्हणजे मिरची टाकते पण थोडीशी साखर पण टाकते. तर चला मग आता आम्ही ब्रेकफास्ट एन्जॉय करतो. या तुम्ही पण ब्रेकफास्ट करायला. आता पुढचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते. चला मग आता ब्रेकफास्ट करून घेऊया. तर जसं की मी तुम्हाला म्हणाले, ज्या टायमिंगला मी जेवत नाही, शक्यतो मी दुपारचं जेवणच स्किप करत असते, कारण रात्री उपाशी पोटी झोप लागत नाही. त्यामुळे रात्री थोडंसं तरी काहीतरी खाल्लंच पाहिजे. म्हणून दुपारच्या वेळेस मी जेवण स्किप करते आणि मग त्या टायमिंगला मी कोणतंही सीजनल फ्रूट असेल ते खात असते. जसं की तुम्ही संत्री वगैरे पण खाऊ शकता, सर्दी वगैरे होत नाही, कारण ते या सीझनचं म्हणजे थंडीच्या सीझनचंच फ्रूट आहे. तरीसुद्धा तुम्हाला जर त्याने त्रास होतो असं वाटत असेल तर बाकीचे ॲपल वगैरे असतात, डाळिंब असतं, बाकीचे बरेच फ्रूट्स आहेत, ते तुम्ही ट्राय करू शकता. आणि तुम्हाला केळ्याने जरी वाटत असेल सर्दी होते तर तसं नसतं. तसं केळ्याने सर्दी वगैरे होत नाही. पण तुम्हाला ऑलरेडी जर कफ झाला असेल, सर्दी झाली असेल, मग तुम्ही केळ खाणं अवॉइड करा. पण जर तसं नसेल तर बाकी केळ्याने तुम्हाला सर्दी, ताप, खोकला असं काही होत नाही, असं काहीही नसतं. ते एक मिथ आहे असं म्हटलं तरी चालेल. तर तुम्ही हे फ्रूट्स खाऊ शकता. किंवा दुसरं काहीतरी तुम्हाला जर फ्रूट्स सोडून दुसरं काही ज्यूस वगैरे, ज्यूसपेक्षा ना फ्रूट्स खाणं जास्त हेल्दी, आणि फ्रूट्सनं वेट तुमचं गेन अजिबात होत नाही. पण असं म्हणतात ज्यूस पिण्यापेक्षा फ्रूट जास्त हेल्दी असतात. तर बघा, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करू शकता. त्यानंतर मी ग्रीन टी वगैरे घेत असते. होममेड ग्रीन टी. ग्रीन टी म्हणजे काय, तुम्ही ग्रीन टीच घ्यावी अशी काही नाही. तुम्ही ना, आता इथं मी आज बनवलेली नाही, पण मी तुम्हाला सांगते, कढीपत्ता, दालचिनी एवढं टाकून जरी तुम्ही गरम पाणी करून पिलं तरी पण चालेल. कढीपत्ता नाही, सॉरी, तुळशीची पानं, किंवा मग बरंच आहे, जिऱ्याचं पाणी तुम्ही पिऊ शकता, किंवा फक्त दालचिनीचं पाणी पिऊ शकता, किंवा मग तुळस आणि आल्याचं पाणी पिऊ शकता. तर एवढंच असं माझं सिम्पलचं रुटीन आहे. जर काही माझ्याकडून राहिल्या असतील गोष्टी तर त्या मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन. आणि अजून एक म्हणजे, तुम्ही जर डेली रुटीनमध्ये एक्सरसाइज कराल आणि छान असं हेल्दी खाल ना, म्हणजे घरातलं जे कमी तेलकट, शिवाय त्याचबरोबर तुम्ही फ्रूट्स वगैरे तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड कराल ना, तर तुमच्या स्किनसुद्धा अशीच मस्त सॉफ्ट आणि ग्लोईंग होते. आणि खरंच खूप छान आतून स्किनला पोषण मिळतं. तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटेन तुम्हाला अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आणि हो, माझ्याकडून जर काही गोष्टी अजून शेअर करायच्या राहिल्या असतील माझ्या रुटीनमधल्या, तर त्या तुमच्यासोबत मी पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करेन. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.